शिराळा विधानसभाचे आमदार सतीश देशमुख भाऊ आहेत. भाऊ, आज सम्राट बाबांना खूप मोठी भूमिका पार पाडण्याची जबाबदारी मिळालेली आहे, काय भावना आहे आपल्या? नाही, खरं निश्चितपणे कैलासवासी नानासाहेब महाडिक साहेबांचा परवाच पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या दिवशीच मला काय कुणाष्टोक पण कुणकुण लागली होती की या आपल्या तरुण सहकार्याला या निमित्तानं एक चांगली संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि आपल्या या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये परमोच्च स्थान हे संघटनेच्या पदाला दिलं जातं आणि त्यामुळं तसं बघितलं तर ह्या तरुण वयात आदरणीय बाबांना ही जी संधी मिळालेली आहे या संधीच्या माध्यमातून निश्चितपणे पक्षाचं आदरणीय बाबांच्या वरती निश्चित लक्ष आहे अशा पद्धतीचा संदेश पक्षाने दिलेला आहे. मला विशेष आनंद आहे की शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये हा असणारा एक मानाचा सन्मान जो संघटनेचा आहे तो संघटनेचा आलेला आहे. आम्हाला असंघटित तरुणांना संघटित करायचं आहे, महिलांच्या हाताला निश्चितपणे बळ द्यायचं आहे आणि वेगवेगळ्या असणारे जे उपेक्षित घटक आहेत त्या उपेक्षित घटकांना यापुढच्या काळात सरकारच्या माध्यमातून न्याय द्यायचा आहे आणि तो संघटनेच्या माध्यमातून एक तरुण सहकारी जर अध्यक्ष असेल तो अत्यंत जोरकसपणे आपल्याला देता येतो. गप्प्या आवाजात अशी चर्चा आहे की सत्तेज भाऊंना निवडून आणण्यासाठी बाबांनी प्रयत्न केले, आता बाबांना आमदार करण्यासाठी भाऊंनी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाही, त्या बाबतीत काय आपले एक लक्षात ठेवा, आमदार होणं आणि आमदार करणं हे कुठल्या व्यक्ती विशेषच्या हातात नसतं. ते संघटनेच्या पातळीवरती जे निर्णय घेणारे जे आपले लोक आहेत ते योग्य वेळी निर्णय घेत असतात. आपल्या हातात काय आहे, ज्या वेळेस आपण क्रिकेट खेळायला जातो त्यावेळेस आपल्या हातात बॅट असते, आपण फक्त बॅटिंग करायची असते. त्यामुळं मिळालेली ही जी संधी आहे त्या संधीच्या माध्यमातून धुवाधार काम करावं आणि त्या कामाची नोंद निश्चितपने पक्ष घेईल. जसं 5 वर्ष मी नाईक साहेबांचा ज्यावेळेस पाठिंबा दिला आणि पक्षामध्ये आलो त्या दिवसापासून शेवटच्या 2024च्या असणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही काम करत राहिलो. मी आणि बाबा सुद्धा आम्ही समन्वयानं काम करत राहिलो. लोकसभेचं प्रमुखपद मला मिळालं, लोकसभेचा गुलाल आपण घेतला, विधानसभेचं प्रमुखपद बाबांना मिळालं, विधानसभेचा गुलाल आपण घेतला. त्यामुळे असंच काम करत राहिलो आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपंचायतीमध्ये धवल यश मिळालं तर पदं ही चालून येतील, पदं मागायची सुद्धा गरज नाही. शेवटचा प्रश्न, आता स्थानिक स्वराज्य निवडणुकाचं वर्ष आहे, हे पद किती महत्वाचं आहे? मी सांगतो ना तुम्हाला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी अनन्यसाधारण महत्व असणारं हे पद आहे. या पदाच्या माध्यमातून आता विखुरलेली जी आपली संघटना आहे ती संघटना परत एकदा एका धाग्यामध्ये बांधायला लागली. असणारे वरिष्ठ आमचे आदरणीय सुखदेव तात्यांसारखे असतील, हनुमंतराव पाटलांसारखे असतील किंवा जयराज पाटील साहेबांसारखे जे वरिष्ठ सहकारी आहेत त्यांचा योग्य पद्धतीचा सहयोग घ्यावा. अशोक तात्यांसारखे तरुण सहकारी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांचा या निमित्तानं सहयोग घेतला आणि एक चांगल्या पद्धतीची टीम जर या निमित्तानं उभा केली शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये तर हे जे पश्चिमेचं वारं आहे हे पूर्वेपर्यंत जाणार आहे आणि जिल्ह्यामध्ये आपण यशच मिळवणार आहे.